मुंबईच्या जवळ उरणला असलेलं जेएनपीटी हे बंदर कशामुळे सतत चर्चेत असतं? निर्यात धोरणात झालेल्या बदलांनंतर कांदा द्राक्ष सडतो आहे या बातम्यांमुळे. पण यापेक्षा खूप मोठी ओळख आहे जेएनपीटीची. हे आहे भारताचं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट, जिथून दररोज हजारो कंटेनर्स, शेकडो जहाजं आणि लाखो स्वप्न जगभर जातात. पण या सोबत आता जेएनपीटीचं नवं बंदर तयार होतंय, वाढवण बंदर. या नव्या बंदरामुळे 12 लाख मराठी मुलांना थेट आणि 1 कोटी मराठी माणसांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. आम्ही खास परवानगी काढून या बंदराच्या आत खोल समुद्रात पोहोचलो आहोत. आमचा दावा आहे, आज खऱ्या अर्थानं तुम्हाला हे जेएनपीटी बंदर कसं आहे हे कळेल. भारतामध्ये जशी वातावरणामधली विविधता आहे आणि भू विविधता आहे, म्हणजे आपल्याकडे हिमालय पण आहे आणि गुजरात पासून ते बंगालपर्यंत सागरी किनारा पण आहे. महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे आणि या सगळ्याचा आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप मोठा वाटा असतो. जसं आता हे 1989 साली जे जेएनपीटी बंदर जिथे मी आता उभा आहे ते कमिशनिंग झालं आणि आता वाढवण येते. तर ह्या बंदराचा भारताच्या विकासामध्ये किती मोठा वाटा आहे, तर ह्या वर्षी जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाचा टर्नओव्हर कमिशनच्या रूपामध्ये ह्या जेएनपीटीला झालाय. म्हणजे हे बघा ना, तर हे इतक्या मोठ्या भव्य वास्तूच्या ठिकाणी उभा राहून जेव्हा आपण याचं वार्तांकन करतो तेव्हा आपल्याला रस्त्याविषयी बरीच माहिती असते. म्हणजे कारण आता राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणामध्ये बनत आहेत, रेल्वेच्या जाळ्याबद्दलची माहिती असते, परंतु हा समुद्र किनारा जो आपल्याला लाभला आहे त्या किनाऱ्यावरती असलेली जी समृद्धी आहे, जी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर घालत असते, ती समृद्धी हे इथे आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. याची भव्यता पण कळत नाही. म्हणजे इथे आता मी बघितलं की ह्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा कशा साठा आहे याची आकडेवारी पण मी काढली आणि मला असं लक्षात आलं की हे जे भव्य दिव्य सुरू आहे त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये जेएनपीटीचा बघा 6.43 मिलियन TEU, म्हणजे 1 TEU म्हणजे साधारणतः 20 फूट एवढ्या जहाजाची इथे वाहतूक होते. म्हणजे किती? हे 26 रँक्ड आहे. हे 26वा असं बंदर आहे की जे टॉप 100 कंटेनर पोर्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगातलं 26व्या नंबरचं. 50% कंटेनर हे त्यातले मेजर पार्ट्स हे जेएनपीटी हाताळतं. आणि ही सगळी आकडेवारी जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की भारताच्या विकासामध्ये जेएनपीटी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, आता जी ऑथॉरिटी झाली आहे तिने किती मोठा वाटा उचललाय. साधारणपणे 73 लाख TEU एवढी इथे वार्षिक उलाढाल होते. 73 लाख आपण असं म्हणू की कंटेनर येत आहेत TEU. एका TEU ची लांबी आहे 20 फूट. एवढे TEU इथे येत आहेत आणि हँडलिंगमध्ये मी जसं म्हणालो तसं 1 कोटी 26 लाख रुपये वार्षिक जेएनपीटीला मिळाले. हा सगळा डेटाच माझ्या हातामध्ये. ऑटोमोबाईल, खत, रसायनं, त्याबरोबरच औषधी, काही प्रमाणामध्ये शेतीविषयक, कृषीमाल, अशा पद्धतीचा सॉफ्टवेअर निर्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आयात पण होते. पण ह्या सगळ्या जेएनपीटीच्या ह्या समुद्र किनाऱ्यावरती उभा राहून आता हे 2 माझे इथले सहकारी आहेत. नाकवा साहेब, तुमचं पूर्ण नाव काय? प्रशांत दयानंद नाकवा. प्रशांत नाकवा हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. पाटील साहेब, तुमचं नाव काय पूर्ण? संदीप रामदास पाटील. आणि पाटील साहेब, तुम्ही इथं काय करता? मी चेकर म्हणून आहे. चेकर. आणि नाकवा साहेब? ज्युनियर इंजिनियर. फाईन सर. हे मला सांगतात पाटील नाकवा साहेब, हे काय आहे आता? हे कोस्टल बर्थ आहे. कोस्टल बर्थ म्हणजे काय? याच्यामध्ये जनरल कार्गो किंवा मल्टीपर्पज कार्गो याच्या छोट्या वेसेल आम्ही इथे बर्थ करतो आणि त्याचा लोडिंग अनलोडिंगचं काम इकडे होतं. इथे या ठिकाणी बर्थ करतो म्हणजे काय होतं नाकवा साहेब? इथे वेसल येतात. हा, वेसल येतात. छोट्या वेसल ज्या जनरल कार्गोच्या आहेत इथे आता सध्या दिसते तुम्हाला ती सिमेंटची वेसल आहे. सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट. ओके. ते त्यांना दिसतं वरच्या हे अल्ट्राटेक सिमेंटची वेसल आहे. आणि ह्या वेसलमधून मग आता जे काही सिमेंटचं मटेरियल आलं असेल ते इथं अनलोडिंग केलं जाईल किंवा लोडिंग केलं जाईल. हा, अनलोडिंग केलं जाईल. हा अनलोडिंगचा जेट्टी आहे बेसिकली. आणि पलीकडे जे जहाज दिसत आहेत ते आता छोटे छोटे ज्यात कंटेनरला BMCT ते ऑपरेट करते पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी. ओके. हे सगळ्यात मोठं टर्मिनल आहे आमच्याकडचं जेएनपीटीतलं. बरं. त्याची टोटल लेंथ आहे 2000 मीटर. अच्छा. ही जी लांबी आहे ती 2000 मीटर आहे. 2000 मीटर. आणि सध्या फेज 1 त्याचं चालू आहे 1000 मीटर मध्ये. अच्छा. म्हणजे हे 2000 मीटरची लांबी आहे. आणखी ज्याच्यात वाढ होईल तो 1000 मीटरची लांबी ऍड होईल. आणि आता हे जे डॉन हरिद्वार दिसत आहेत ते काय आहेत? हे लिक्विड ऑइल जेटी आहे. लिक्विड ऑइल कार्गो.
इथे लिक्विडच्या वेसल येतात. ही आता लिक्विडची वेसल आहे, हां, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे काय असणार आहे? नेफ्ता, क्रूड ऑइल वगैरे. राईट. आता हे लिक्विड कसं लिक्विड डिस्चार्ज होऊन पाईपलाईन मार्फत ते टँक फार्मला नेलं जाते डायरेक्ट. राईट. आणि हे अशा पद्धतीच्या लिक्विड ऑइल रोज साधारणपणे किती येतात ह्या कंटेनर्स मोठ्या? लिक्विड ऑइल 2-3 येतात दिवसातून चालू असतात. आणि पाटील साहेब, हे जे दिसतंय आता आपल्याकडे, निकेतन ह्या बाजूला आपण दाखवूया आता प्रेक्षकांना आपल्या, ह्या बाजूला जे मोठ्या जे क्रेन्स लागल्यात त्या क्रेनची बघा, मला पुन्हा एकदा फार चांगलं वाटतं की एक मुख्य माध्यम म्हणून आम्ही तुम्हाला एवढ्या सविस्तरपणे जेएनपीटीची सैर घडवून आणतो आहे. ते या अर्थाने महत्वाचं आहे की आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये जेव्हा 1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट आपण करतो आहोत, तर 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये समुद्र किनाऱ्याचं महत्व अलीकडच्या काळामध्ये आपल्या सरकारच्या लक्षात आलं आणि मोठ्या प्रमाणात एक्सपेन्शनचे प्लॅन सुरू आहेत. पाटील साहेब, हे एवढ्या मोठ्या मोठ्या क्रेन आहेत, ह्याची काय उंची असते साधारणपणे? नकवा साहेब, किती असेल उंची? 60 मीटर, 60 ते 100 मीटर. 60 ते 100 मीटर अलीकडे या ठिकाणी 60 ते 100 मीटर उंचीचे आहेत. आणि मुख्य काय काम चालतं इथे? मग ही जी क्रेन जी आहे ही मेन ऑपरेशनचे काम करते, लोडिंग अनलोडिंगचं काम करते ही. आणि हिला RMQC बोलतात. RMQC रेल माउंटेड क्यू क्रेन. तर ही फक्त लेफ्ट अँड राईट अशी फिरते आणि ऍडजस्टेबल फॉर द वेसल ऑपरेशन. वेसल ऑपरेशनला ते ऍडजस्टेबल करते. आणि ही क्रेन जी आहे ही आपल्या वेसल ऑपरेशनला आणि थोडक्यात सांगायचं झालं तर आपली जी काय देशाची किंवा बंदराची जी काय उन्नती आहे, आर्थिक उन्नती, ही क्रेन जर चालू झाली किंवा ही क्रेन जर ऑपरेशनवर जर असली तर आपलं ऑपरेशन जर चालू असलं तर आपली खरोखर इकॉनॉमिक आपलं जे ग्रोथ आहे ती वाढते. क्या बात आहे. बघा, पाटील साहेबांनी साध्या भाषेमध्ये भारतीय आर्थिक विकासाच्या संदर्भातली गणिती किती साध्या पद्धतीने सांगितली. काय म्हणाले की ही जी क्रेन आहे ही थांबली तर तुमचा आर्थिक विकास थांबतो, ती जर सतत ऍक्टिव्ह राहिली, बरोबर आहे नका साहेब, तर तुमचा भारतीय विकास असं. हे 24/7 कार्गो आहे. 24/7. आणि ही करोनामध्ये पण बंद नव्हती सर. कोरोनामध्ये पण जेएनपीटी आणि जेएनपीटी रिलेटेड जे काही पोर्ट आहेत, मग ते NSI सिटी असेल, आमचा PSC असेल किंवा दुसरी पोर्ट असेल, हे यांनी 24 आवर्स मध्ये करोनामध्ये पण सर काम केलं. फाईन. तर आता मी तुम्हाला जेएनपीटीच्या ह्या बंदरातली आजची महत्वाची गोष्ट जी दाखवली, पण संपूर्ण बंदरच मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण पुन्हा तेच आहे की आपल्या आर्थिक विकासामध्ये ज्या ज्या घटकांचा महत्वाचा वाटा आहे ते याची डोळा पाहिलं पाहिजे. कारण आपण फक्त जेएनपीटी बंदराचा निर्याती संदर्भामधल्या चर्चेवरून मग तिथे असं झालं, कंटेनरची एवढी टांग लागलेली आहे वगैरे अशा अनुषंगाने चर्चा करत असतो. हे बघताय तुम्ही आजची आपल्या उरण इथली जेएनपीटी बंदरातली आपली सैर, अत्यंत महत्वाची सैर. आपल्याकडे साधारणपणे आपण जे मानकं वापरतो ते रस्त्यासाठी किलोमीटरचं मानक आहे, वजनासाठी किलोचं मानक आहे, म्हणजे यात मन टन वगैरे होतं, रस्त्यासाठी पण मैलाचं वगैरे. पण या जेएनपीटी बंदरामध्ये आलेल्या वाहतुकी संदर्भातल्या आर्थिक उलाढालीचं मानक आहे त्या कंटेनरची साईज. मगाशी आम्ही असं म्हणालो होतो की ती वेसलची लांबी, तसं नाही आहे. हे जे कंटेनर आहेत या वेसलवर असलेले, या जहाजावर असलेले, त्याची जी लांबी आहे ती स्टँडर्ड आहे 20 फूट लांब किंवा 40 फूट लांब. पण साधारणतः आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे मानक आहे ते 20 फूट लांबीच आहे. ते जेवढी कंटेनर्स इथे येतील त्याप्रमाणे इथे झालेल्या आर्थिक उलाढालीचं गणित मांडलं जातं. आता ही जी लांबी आहे या कंटेनरची, तर असे ह्या वर्षी 73 लाख कंटेनर इथे आलेत आणि गेलेत. त्याच्यातून जेएनपीटीला 1,26,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू मिळाला. आणि याच्यामधून साधारणपणे या बंदरावरती 5.5 ते लाख कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल झालेली आहे. आता खाजगीकरण झाले. या ज्या 6 जेट्टी आहेत त्यातली एक लिक्विड जेट्टी, एक 5 ज्या आहेत त्या कार्गो जेट्टी आहेत. तर या जेट्टी आणि हे बघा ह्या ज्या क्रेन्स आहेत हे साधारणतः 30-35 क्रेन आहे. आधी आवाज आहे का? तर ह्या ज्या क्रेन आहेत या अशा 30-35 क्रेन असतील की ज्या मुख्य जेट्टी समुद्रातनं आलेल्या कंटेनरमधनं अनलोडिंग करतात. पुढे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट अशा 2 वेगळ्या सेक्शन्समध्ये पण वेगळ्या पद्धतीच्या क्रेन्स आहेत, त्याही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर याच्यातनं वार्षिक उलाढाल किती होते त्याचा एक अंदाज आहे. आणि इथे असलेली समुद्राची खोली फार महत्त्वाची बाब आहे, कारण इथे आपल्याला अपेक्षित असलेली खोली नाही आहे, म्हणून आपण आता वाधवान बंदर नवीन करतो आहोत. आणि या कंटेनरची जी वाहतूक आहे ती दरवर्षी वाढतेच आहे. आणि मला ह्या 2 मंडळींनी सांगितलं की ही जी क्रेन आहे ती जर थांबली तर आपल्या आर्थिक विकासाचा गाडा थांबला असं आपण म्हणतो. अच्छा, हे अनलोडिंग करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या शिप्स वापरतात का? ह्या कसल्या शिप?
कंटेनर होतं ना, कंटेनरचं लोडिंग अनलोडिंग एकाच ठिकाणी. ओके, ते क्रेनच्या मदतीने होतं. मग ह्या ज्या आहेत त्या कशासाठी? टगबोट म्हणजे ओढून नेण्यासाठीच्या जा. ही मटेरियल सप्लाय बोट आहे. टगबोट ही बाज आहे. टगबोट. पुढे या तुम्ही. काय नाव तुमचं? नितेश पाटील. इकडे पाटील. मला सांगा, टगबोट आणि ही जी आताच्या बोटी आहे त्याचं महत्व काय? टगबोट म्हणजे काय? टगबोट म्हणजे पुशिंग करतात त्यांना. काय काम करते पुशिंग? चॅनल मध्ये घेऊन आणतात. हा जहाज आहे ना, आता हा कंटेनर आला आणि त्याला धक्क्याला घेऊन जायचंय, तर मग ह्या टगबोट काय करतात? पुशिंग करतात त्यांना, म्हणजे धक्क्यापर्यंत नेतात. ओके. त्याच्यात पायलट असतो आपला, तो त्यांना दिशा देत राहतो. हा, चॅनल म्हणजे आपला रोड दाखवतो. त्या रोड दाखवला का जेव्हा बर्थिंग जवळ आला त्या साईडला सुपरवायझर असतो. हे रशिवले असतात, मग त्यांचा सुपरवायझर असतो. तो त्यांना सांगतो आणि पायलटला सांगतो आणि पायलट टगला सांगतो. पुशिंग करतात आणि पुशिंग करून जहाज बाहेर जात असतो, मग फिरवतो चॅनल मध्ये. जागेवर फिरता? हा, जागेवर. किती डिग्री मध्ये फिरता? जसं पाणी असेल आता हा तिथं 12 मीटरचा जहाज आहे, म्हणजे 12 मीटर खोली पाण्यात. पाण्यामध्ये 12 मीटर खोली. 12 मीटरची खोली आहे. हा, खोली आहे. आता आपल्याला फिरवायचंय. थोडं पुश बाहेर. 12 मीटर खोली कुठे दिसली आपल्याला? इकडे ही समोर. हो, एसच्या खाली बघा. हा, एसच्या खाली लिहिले 12 मीटर. 12 मीटर पाणी. खोली आहे. खोली जास्त आहे, पण जहाज वरती आहे आपला, खाली नाही लागलेला. मग तो फिरवणार जहाज बघून. जहाजची लेंथ आहे 336 मीटर. 336 मीटरचा जहाज आहे. मग तो फिरवणार. मग फिरवला का बाहेर जाणार. जेव्हा पायलट स्टेशन आला पायलट उतरणार, म्हणजे मुंबईच्या बाहेर. बरोबर. बरं, हे झालं टग बोट आणि पायलटचं. आता ह्या सप्लायच्या ज्या दिसत आहेत बोटी आपल्याला, त्यांचं काय काम आहे? फ्युल देतात. फ्युल, डिझेल. ओके. त्यांचा डिझेल संपला का त्यांना घेऊन येतात. म्हणजे मुंबई वरून जो पायलट असतो, जो पायलट सांगतो आणि मग या शिपच्या प्रेक्षकांच्या साठी म्हणून पाटील थोडेसे इकडे या, ह्या बाजूला या. इकडे पाटील, आपल्याकडे ह्या बोटीचा मायलेज किती आहे? मायलेज किती आहे बोटीनं? म्हणजे ॲव्हरेज किती मिळतो बोटीनं? आणि इंधन कुठलं लागतं त्यांना? डिझेल, पेट्रोल काय वापरतात त्या बोटी? डिझेल ना. आणि मायलेज किती मिळतो? नॉटिकल्स मध्ये मायलेज किती मिळतो माहिती आहे का? 1 लिटर डिझेल मध्ये किती जाते गाडी? तेवढं माहिती नाही, पण साधारणतः डिझेल मात्र लागतं त्याला. आणि सप्लाय करायचं मटेरियल ते इंधन आहे. अजून काय? त्यांचा बाहेर स्पीड 22 नॉट 23 नॉट भेटतोय ना. तर तो 22 नॉट जो आहे, जेव्हा बंदराच्या समोर येतो, जेव्हा जेटीला, तेव्हा जहाज एकदम स्लो असतो. जेव्हा ते टग बोटी त्यांना खेचून जहाज घेऊन येतात. एकदम स्लो येतो जहाज. आपला अटल सेतू दिसतोय, हा, नावा. बर. आणि आता 1 नॉटिकल ही रस्त्यावरची स्पीड किती असते माहितीये का? एकदम जहाज स्लो केला जातो, स्टॉप केला जातो. ते टग बोटी खेचत आणतात त्यांना आणि पुशिंग करत असतात. आता हा जहाज स्टॉबर्ड साईड लागलेला आहे. स्टॉबर्ड साईड म्हणजे काय? या इकडे. म्हणजे स्टॉबर्ड साईड म्हणजे जहाज लावायचं आहे ना, त्या जहाजची ही असते ना पोझिशन, ती स्टॉबर्ड साईड लावली. कधी कधी पोर्ट साईड. तिकडे पोर्ट साईड. आपल्या प्रेक्षकांसाठी नीट सांगा, स्टॉबर्ड साईड म्हणजे मागची बाजू. हा, मागची बाजू. ती कुठल्या दिशेला लावली त्यांनी? नालीला. इथं स्टॉबर्ड साईड. केबिन लेफ्ट साईडला असायला. किती छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी सांगतात पाटील मला. आणि पोर्ट साईड बोललं तर तिकडच्या दिशेला पोर्ट साईडला. हे जे क्रेन आहेत, या क्रेन त्या आलेल्या वेसल मधनं सगळे प्रोडक्ट खाली काढून घेतात. बरोबर. जेव्हा जहाज जातो ते बूम वरती होतात बूम. बरोबर. आता खाली आहेत ना, वरती बूम होतात. बूम वरती झाले का जहाज खेचला जातो बाहेर आणि चॅनल मध्ये फिरतो जहाज. म्हणजे स्टॉबर्ड साईड असला तर जहाज फिरतो आणि पोर्ट साईड असला का खेचला का बाहेर डायरेक्ट जातो. फाईन. पण आता हे जी दावं लावलेली आहेत मोठी, ही दावं लावण्याची प्रक्रिया कशी होते? बघा, जेट्टीसाठीची ते हलू नये म्हणून जहाज हे दावं लावलेत ना मोठे मोठे. हे कसं करतात? हे मेकॅनिकल वर्क आहे का ते? हे ना आपल्या रस्सी ना. रस्सी. त्याच्यासाठी सुपरवायझर आणि माणसं ठेवलेली आहेत. आणि ते कसं हाताने जोडतात ते मशीननी करतात? नाही, ते बॉल बांधला जातो. असा बॉल. त्या बॉलनी छोटा चेंडू बांधला जातो आणि तो तिकडे फेकला जातो. असा फेकायचा? फेकायचा. मग ती रशी त्या येते आणि त्या मशीनी वरती मशीन असते. त्या मशीनने ती रशी जाते खाली. मग त्या माणसं त्या आपल्या बोलाटला टाकतात. किती बोलाट असेल, 1 नंबर असेल, 2 नंबर असेल, त्या बोलाट प्रमाणे टाकतात. बोलाट टाकलं का मग ते काम होतो. ओके. आणि जहाज पण बाहेर जात असला तर आपला इथं हे आहे, बोया टाकलेला आहे. बेकन
टक्कर बेकन म्हणजे प्रत्येक बोयाची नाव आहेत. हा रेड आहे, त्या रेडच्या बाहेर जाऊ शकत नाही. इंटरेस्टिंग आहे की साधारणतः ही सीमा आहे त्याची, बरोबर सीमा आहे, ही बॉर्डर आहे. ते बॉर्डर साठीचा मॅप म्हणजे तो रेड जो दिसतोय तो, तर त्याला काय म्हणतो तुम्ही? टक्कर बेकन. टक्कर बेकन. ह्याचं काय भूमिका आहे? ह्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत, कारण तिकडे आपला खडप आहे, चिखल आहे. राईट. जेव्हा जेएनपीटी ड्रेजरिंग करतो, ड्रेजरिंग गाळ काढतो तो याच भागातला काढतो, याच भागात काढतो, तिकडचा काढत नाही. असे किती आहेत सीमेचे जे पोस्ट रवलेले आहेत? हा एक आहे, हा तिकडे ग्रीन आहे, त्या बाजूला हा जो ग्रीन दिसतोय, एवढ्याच एरियात तुम्हाला काम करायचंय. बरोबर ना? ग्रीन बोललं म्हणजे पाणी जास्त आहे, बरोबर. रेड असलं तर पाणी कमी आहे. आता हे रेड आहे म्हणजे पाणी कमी आहे. आता तो एक रेड आहे तिकडं. अजून एक पुढे. आता ही खोली जी आहे समुद्राची इथे, ती किती आहे? इथं आता 22 मीटर खोली असेल. इथे 22 मीटर. आणि जिथे ते रेड लावलंय तुम्ही तिथे किती असेल? तिथं कमी असेल, 4 किंवा 2. इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग आहे. समुद्रासंदर्भातल्या इतकी चांगली माहिती की मला वाटतं पाटलांनी खूप छान पद्धतीने सांगितली आहे. बाजूला एलिफंटा केव्ज आहेत पलीकडे. थोडंसं आयलंडच झालेलं आहे कम्प्लिटली एलिफंटाचं. नाही, आयलंडच आहे, म्हणजे चारही बाजूला पाणी आहे. राईट. आता जेव्हा हे इथून आता अनलोडिंग झालं, ही बोट बाहेर पडणार आहे, त्याची प्रक्रिया काय असते? आता बाहेर पाठवायची बोट, मग काय होतं? मग इथून बोट बाहेर जाणार, मुंद्रा पोर्ट, कांडला पोर्ट. पण बाहेर पडण्यासाठी वेळ किती लागतो? बाहेर पडण्यासाठी फार 30 मिनिट्स. 30 मिनिटात काय काय होतं? 30 मिनिटात टक पुशिंग करतात, पुन्हा पुश करतात. बोट ढकलण्यासाठी पुन्हा पुश करायची. कधी रशी काढली जाते, ती जी आता लावलेली काढायची. रशी डिल्या होतात रशी डिली झाली की मग बोट निघायला रशी वरती घेतात. मग ती काढली बोट, पायलटनी फिरवायची असेल तर फिरवली. तो 360 मध्ये फिरू शकतो का? हा, फिरू शकतो इथं. तो फिरला की पुढे निघाली बोट. त्याप्रमाणे ज्या वेसलला 2 डक पाहिजे का 3 डक पाहिजे, त्याप्रमाणे घेऊ शकतो. अच्छा, तुम्ही आम्हाला करेक्ट केलं की तुम्ही म्हणालात की वेसलची लांबी नाही, कंटेनरची लांबी महत्वाची आहे, बरोबर ना? हा, नाही, कंटेनरची लांबी हा 40 मीटर 40 आणि 2 मीटर का हा इकडे आहे, ती 20 फुटाची आहे. 20 फुटाची कंटेनरची. तर मोजायचं ते 20 फुटात आणि 40 फुटात. नकवा साहेबांनी पाटलांनी मला सांगितलं. तर याची कंटेनरची वाडी दुखाची लांबी आहे ना, कमी आहे, ही 200 मीटर आहे आणि याची 350 मीटर. हा मोठा जहाज, हा मोठा ड्राफ्ट घेऊन येतो. आपल्याकडे सगळ्यात मोठा जहाज किती येऊ शकतो? 400 मीटर आलेलं आहे. 400 मीटर पर्यंतचा 350 मीटर पर्यंत. 400 मीटरचा इकडे लांबी आहे ती किती आहे? 400 मीटरचा जहाज BMCT PSA ला लागतो, तिकडे लागतो. पण आता हे चॅनल मोठा आहे. ठीक आहे, ही लांबी किती आहे? ही लांबी 210 असेल. 210. आणि जर मागचा बघितला आपण तो किती आहे? 336. 360 मीटर. 1 मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3.28 फीट. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही चॅनल म्हणाला. चॅनल म्हणजे काय? चॅनल म्हणजे हा चॅनल ना, आपला जो चॅनल झाला. आता बघा, त्यांनी मला सांगितलं चॅनलचा सरळ अर्थ तो जो नॅरो स्पेस आहे, इकडचं एक बॉर्डर, इकडची एक बॉर्डर, याच्या मधल्या ग्रीन आणि रेड मधल्या भागाला आपण चॅनल बोलतो. तर हा चॅनल आहे की ज्या चॅनल मध्ये जेवढी कॅपॅसिटीची लांबीची लागू शकतात त्याला चॅनल म्हणतात, बरोबर ना? बरोबर. इंटरेस्टिंग आहे. मग आता काही परदेशी पायलट असतात का परदेशी पायलट? नाही, आपल्या इकडचेच आहेत सगळे पायलट, सगळे. पण जो मूळ जहाज घेऊन आलेला आहे तो तर बाहेरच असेल ना, मग त्याचं काय होतं? तो त्याला जर उतरायचं असेल तर इमिग्रेशनची सगळी प्रोसेस करावी लागेल, है ना? मग त्याच्यानंतर तो बाहेर जाऊ शकेल. इंटरेस्टिंग आहे हे. पहिल्यांदा तुम्ही इतक्या सविस्तरपणे लाईफ सेव्हिंग बोटी पण असणार प्रत्येकावरती. किती बोटी असतात प्रत्येक वेसलवर माहिती आहे लाईफ सेव्हिंगच्या? आता प्रत्येकाच्या कोणाकडे 2 असतात, त्याच्याकडे 3 आहेत, असं अलग अलग आहे. नाव्याला पण 2-3 आहे. ती सप्लाय वेसल आहे. अच्छा, हा जो धूर दिसतोय समोरचा, बोट तर थांबलेली आहे, धूर कशाचा आहे? इंजिन चालू. इंजिन बंद करायचं नाही, इमर्जन्सी इंजिन चालू असतो. ओके. आणि तो बंद होत नाही? बंद करतात, पण इमर्जन्सी वाटला काय प्रॉब्लेम तर ते तिथं ठेवायचं लागतो. राईट. साधारणपणे आपल्याकडे येणाऱ्या ज्या वेसल्स आहेत, नाव आहेत, त्याची उंची किती असते ऑन एन ॲव्हरेज? उंची, लांबी तर कळली आपल्याला, उंची किती असते? उंची आता बोला तर ती 15 मीटर घेऊन येऊ शकते, 15-16 मीटर तेवढ्या उंचीपर्यंत घेऊन येऊ शकते. पण आपला इथं पाणी कमी असल्याने बाहेर ती 16-17 मीटर घेऊन जाते. पण इथे मात्र ती 15 मीटर पर्यंत 15-16 मीटर घेऊन येऊ शकते. वा. कारण आपला जेव्हा पाणी सुकतो, कमी होतो, ओटी होते,
तेव्हा पाणी जहाज खाली गेला जातो. आता महत्वाची गोष्ट जी मला पाटलाकडनं समजून घ्यायची ती ही आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाटील भरती आणि आहोटीचं महत्व काय? आता आपली भरती होते आणि ओटी होते तेव्हा पाणी पूर्ण स्लॅक होतो, कमी होतो तेव्हा ड्राफ्ट पण नाही आपल्याला भेटत. ड्राफ्ट म्हणजे जी पार्क करण्याची जागा नाही भेटत. तिथं कुठं कुठं कमी भेटतो, कुठं कुठं जास्त भेटतो. त्याप्रमाणे भरतीच्या वेळी मोठे मोठे जहाज बोलवतात. भरती असेल तेव्हा मोठे जहाज, आणि भरतीच्या वेळीच जहाज रेडी झालेला असेल तेव्हा काढतात. ओके, म्हणजे हा नियम एक आहे की भरती असेल तेव्हाच ते करायचं असतो. आणि ओटीला ऍक्टिव्हिटी काय करतो आपण? आणि ओटीच्या वेळी पाणी करंट असला तर जहाज रेडी झालेला काढत नाही. ओटी असेल तर जहाज काढणार नाही. करंट असलं तर म्हणजे एकदम करंट म्हणजे लाटा नाही वाहतो करंटने पाणी नदीसारखा. ओके, पाण्याचा होप्स असला ना तर काढत नाही. बरं, मला ना आज खूप छान वाटलं या पाटील आणि नकवा साहेब की समुद्राच्या व्यापाराच्या गोष्टी करत असताना वाहतुकीबद्दल पण मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. अर्थात ते काही तज्ज्ञ नाही आहेत. नकवा साहेब हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, जे तज्ज्ञ आहेत या क्षेत्रातले. त्यांच्या दृष्टीनं आणखी नवीन माहिती वेगळ्या पद्धतीने तुम्ही सर्च करून वगैरे मिळवा. पण भर समुद्रातनं वाहतूक जी होते ती आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला ठेवून तुम्ही समुद्रातल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बोलता, एक वेगळीच गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की मराठीतल्या कोणत्याही मुख्य माध्यमानं अशा पद्धतीचं वार्तांकन करून तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये. खूप युनिक कव्हरेज तुम्ही NDT वरती पाहत आहात. पायलट जहाजावरती कसा चढतो, त्याची पगार किती, करिअरचे ऑप्शन्स काय, अरबी समुद्रात आहे मी आणि महाराष्ट्राला आजवर कधीही न पाहिलेलं असं कव्हरेज तुम्हाला दाखवतोय. समुद्र महाराष्ट्राला लाभलाय 700 किलोमीटरचा, देशाला 6000 किलोमीटरचा. आणि अशा समुद्रामध्ये हे बघा ना, अक्षरशः लाखोच्या संख्येनं हे जहाज आपल्या देशामध्ये येतात आणि त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. या जहाजातून हे जे हजारोच्या संख्येनं असलेले कंटेनर आहेत, त्या कंटेनरमधून वेगवेगळ्या पद्धतीचे गुड्स, व्यापारी माल आणला जातो आणि तो माल हा ह्या कंटेनरमधून देशाच्या वेगळ्या भागामध्ये पाठवला जातो. साधारणपणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सागरी मार्गावरती पण बहुतांश गोष्टीसाठी अवलंबून आहे. आपल्याकडे मासळी तर आहेच, सागरातनं मिळणारं उत्पन्न आहे, तेल आहे, पण त्याबरोबरच सागरातनं होणारा व्यापार हा खूप मोठा व्यापार आहे. तर हे जहाज हे आता आमच्या पायलट गाडीतनं आलेले, एक पायलट जहाजातनं आलेले, हे पायलट या बाजूला आहेत. पायलट या अच्छा ते आलेले आहेत, ते पायलट आता जाणार आहेत या जहाजावरती. ही सगळी प्रक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे. पायलट आता निघालेत आणि ती चढण्याची प्रक्रिया सुद्धा खूप युनिक असते. तर आता पायलट बाहेर येतील आणि पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती हे बघा, ही जी आहे हे चालत्या जहाजातनं पायलट चढणार आहेत. ही ती गोष्ट आहे की जी गोष्ट पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती येते आहे की पायलट जहाजावर चढतात कसे. बरं, समुद्रातनं हे कव्हरेज तुम्ही बघतोय. आता पायलट येतील बाहेर आणि मग ती चढण्याची सगळी प्रक्रिया ही आम्ही शूट करून तुम्हाला महाराष्ट्राला दाखवू. हे यासाठी महत्वाचं आहे की हा एक करिअरचा तर ऑप्शन आहेच, पण त्याबरोबरच आपण विमानाचा पायलट बघितलाय, पण जहाजाचा पायलट ज्या पद्धतीने जहाजावर चढतो तेही युनिक आहे ना हे कव्हरेज. चढले पायलट, अक्षरशः 12 ते 15 सेकंदामध्ये ही सगळी प्रक्रिया झाली. आता ह्या पायलटची जबाबदारी अशी आहे की हे जे टोलेजंग असलेलं जे जहाज आहे ते जहाज समुद्र किनाऱ्यावरती त्यांना घेऊन जायचं आहे आणि जो पायलट हा कमीत कमी वेळेमध्ये हे जहाज समुद्र किनाऱ्यावरती लावेल त्याला चांगला बोनस, चांगला पगार मिळतो. तोच उत्कृष्ट पायलट म्हणून गणला जातो. तर ही सगळी गोष्ट हे अनेक अर्थाने महत्वाची आहे आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीनं. मी याला करिअरचा ऑप्शन तर म्हणालोच, पण समुद्रातला व्यापार, समुद्रातनं होणाऱ्या घडामोडी ह्या आपल्या महाराष्ट्रासाठी किती महत्वाच्या आहेत, महाराष्ट्रात काय काय आहे, किती मोठं आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आम्ही अरबी समुद्रामध्ये येऊन एक कव्हरेज महाराष्ट्राला दाखवतोय. कारण आपल्याकडे कॅपेक्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या नव्या बंदराची उभारणी होते आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी स्वतःला संधी शोधायला हवी. ती संधी शोधत असताना
नोकरीच्या दृष्टीने तर तुम्ही विचार कराच, पण करिअरचा विचार करा. कारण हे जे कंटेनर आहेत याचं मानक असं आहे की जे 20 फूट लांबीचे कंटेनर आहेत किंवा 40 फूट लांबीचे कंटेनर आहेत त्याची संख्या किती देशात आली त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी ह्या व्यापाराच्या दृष्टीनं त्याचं गणित लावलं जातं. साधारणपणे आपल्याकडं JNPT सारख्या एका बंदरामध्ये, जे मुंबईचं महत्वाचं बंदर आहे, वार्षिक 5.5 लाख कोटीची उलाढाल होते. बघा ना किती मोठं जहाज आहे, त्याची लांबी बघा. आता हा पायलट जो आत्ता आपल्याबरोबर होते ते पायलट हे जहाज समुद्र किनाऱ्यावरती घेऊन जातील, जेट्टीला ते लावतील आणि त्याच्यातनं तो जो माल आहे, जो आता ह्या कंटेनरमध्ये भरलेला माल आहे, तो तिथे उतरवून घेतला जाईल. आता पुन्हा एक आणखी पायलट निघालेला आहे की जो पायलट आणखीन एका कुठल्या तरी बोटीवरती जाईल, ती बोट तो घेऊन येईल आणि त्या बोटीतून या मोठ्या ज्या जहाजा दिसतात, याची भव्यता आम्ही थोडंसं त्या जहाजापासून दूर आल्यानंतर तुमच्या लक्षात आली असेल. हा व्यापार मोठा आहे, आपलं खरोखर या व्यापाराकडे पाहिजे तसं लक्ष गेलेलं नाहीये आणि म्हणून एक खास असं विशेष वार्तांकन वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ते फार महत्वाचं आहे. समजून घ्या महाराष्ट्र किती मोठा आहे हे इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येतं. नैसर्गिक संसाधनाच्या दृष्टीने आमचं हे जे कव्हरेज आहे तुम्हाला कसं वाटतं ते जरूर कळवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये हे व्हिडिओ जाऊ द्या, कारण ते करिअरच्या नवीन संधी, व्यवसायाच्या नवीन संधी तुम्हाला उपलब्ध करून देतात. कारण फक्त कृषीच नाही, खतं, रासायनिक बी बियाणं, प्लास्टिकच्या वस्तू, अशा सगळ्या गोष्टी निर्यात करण्याची महाराष्ट्राला संधी आहे. कारण डोनाल्ड ट्रम्पने आता जे टेरिफ वॉर सुरू केलंय किंवा China+1 ही जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये आपला मोठा वाटा असायला हवा. महाराष्ट्र कुठेच मागे नाही. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, अरबी समुद्र, महाराष्ट्र. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.